डिस्क्रिमिनेशन म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विवेक असं म्हणतो. सारासार विवेक म्हणजे सार काय आणि असार काय, घेण्यासारखं काय आणि त्याज्य काय, सत काय आणि असत काय, डिव्हाइन काय अँड अँटी डिव्हाइन काय, या दोन्हीमध्ये भेद करता येण्याची जी बुद्धी आहे त्याला विवेक असं म्हणतात. आणि हा विवेक चैत्य पुरुषामुळे येतो. ठीक आहे. आता इथे परत मला स्मरण होतंय ते ज्ञानेश्वरीतलं, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. मज हृदयी सद्गुरु, हृदय केंद्रामधून आत गेल्यावर चैत्य पुरुषाचं स्थान म्हणजे एक प्रकारे सद्गुरूचं स्थान, म्हणजेच आपल्या दृष्टीने एक प्रकारे श्री माताजींचं स्थान. आणि तिथे जेव्हा व्यक्ती जाऊन पोचते तेव्हा त्याच्यामध्ये विवेक जागा होतो. म्हणजे हा भेद करायला समजायला लागतो. आणि हा भेद तसं म्हटलं तर सारासार विवेक किंवा सत्सद विवेक एक प्रकारे मन सुद्धा करू शकत असतं, पण मन हे अपूर्णपणाने तो भेद करू शकतो. म्हणजे मन जेव्हा ते भेद करेल तेव्हा तो अगदी 100% बरोबरच असेल असं नसतं. पण चैत्य पुरुष मात्र हा जो विवेक करतो तो मात्र 100% अगदी निर्विवादपणाने निखालस सत्य असं आपण ज्याला म्हणू शकू, तसा हा फरक करायला चैत्य पुरुषामुळे त्या व्यक्तीला यायला लागतो. तो विवेक चैत्य पुरुषामुळे येतो. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी पूर्णयोगामध्ये चैत्य पुरुषाला जे अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे ते का, तर ते चैत्य पुरुषाच्या या गुणधर्मामुळे. कारण अध्यात्माचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. म्हणूनच श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी पूर्ण योगामध्ये चैत्य पुरुषाला अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे.